तिथं निर्णय झाला की अकलूजचं जे एसटी स्टँड होतं मध्यवर्ती होतं की ज्याची जागा फार मोठी आहे. आत्ताची जे नवीन एसटी स्टँड आहे त्याच्यापेक्षा मोठी जागा आहे, परंतु त्या ठिकाणी असा निर्णय घेता आला असता की फक्त ते जे एसटी स्टँड आहे त्याचा जो डेपो आहे तो डेपो बाहेर नेला असता तरी चालला असता, परंतु अख्खं एसटी स्टँड त्या ठिकाणी नेलं. त्यामुळं सर्व अकलूजची जे काही म्हणजे स्त्रोत आहे, उत्पन्नाचा स्त्रोत आहे, जो सर्वसामान्याचा त्या ठिकाणी रोजीरोटीचा जो स्त्रोत आहे किंवा बाजारपेठीमधील व्यापारी जे त्या ठिकाणी मोठी बाजारपेठ होती, सगळ्या तालुक्यातून लोक त्या ठिकाणी खरेदीला येत होते, त्या व्यापारी बाजारपेठेचा सुद्धा जो स्त्रोत आहे तो स्त्रोतच त्या ठिकाणी बंद झाला. आणि तिथं त्यामुळं जुना अकलूज आणि नवीन अकलूज हे त्या ठिकाणी झालं. बाजारपेठ आता ओस पडलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी पुढं काहीतरी नेणं गरजेचं आहे. विकास विकास म्हणजे काय? दगडा मातीचा विकास म्हणजे विकास नाहीये. बरोबर. विकास म्हणजे आपल्याकडे खऱ्या अर्थानं जीवनमान सर्वसामान्याचं किती सुधारलेलं आहे, आर्थिक स्थैर्य त्याला खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे का, आर्थिक दृष्ट्या तो खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभा आहे का, ह्या गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या आहेत. म्हणजे आम्ही विकासाच्या नावाखाली जर लोकांचे व्यवसाय जर त्या ठिकाणी बंद पडलेले असतील, लोकांना जर त्या ठिकाणी अकलूज सोडून बाहेर जर जावं लागत असेल, तर हे निश्चितपणे आमची फार मोठी त्या ठिकाणी व्यथा आहे. आणि ही व्यथा आहे ही सुद्धा कोणीतरी ऐकली पाहिजे, ही सुद्धा कोणीतरी सोडवली पाहिजे. आणि त्यासाठी खरं तर मी धन्यवाद देतो. ज्यावेळेस हा प्रश्न परवा दिवशी प्रचाराचा नारळ फोडताना त्या ठिकाणी ज्यावेळेस हा प्रश्न मांडला गेला, आमचे आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि तिथंच जाहीर केला की त्यांनी सांगितलं की आमच्या नगराध्यक्ष पूजा कोथमिरे जर त्या ठिकाणी निवडून आल्या तर मी आत्ताच आपल्याला शब्द देतो की मी पहिल्यांदा काय करेन, तर जे आत्ताचा जे एसटी स्टँड आहे जुन्या एसटी स्टँडच्या तिथं आम्ही नवीन एसटी स्टँड बांधू आणि इथला जो डेपो आहे तो बाहेर नेऊ. मला वाटतं एवढं इमिजिएट निर्णय तर मला वाटतं कुठंच होत नाही. आणि याच्यापेक्षा लोकांच्या वेगळ्या काय अपेक्षा असणार? बरोबर. कारण प्रत्येकाचा विषय तोच आहे. शेवटी माणूस जे काय करतो त्याच्या पोटा पाण्यासाठीच करतो, परंतु ते करत असताना सक्षमतेनं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्हाव्यात. त्यांच्या पाठीशी ठामपणे त्या ठिकाणी उभा राहिलं पाहिजे. त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांच्या जाग्यावर सुटले पाहिजेत, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आज आमच्या सुनबाई जरी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या तर निश्चितपणे माझा जो अनुभव आहे 32 वर्षाचा शासकीय सेवेचा अनुभव आहे, हा अनुभव मला या अनुषंगाने निश्चित, कारण तिला मार्गदर्शन देणार आमचे रामभाऊ असणार आहेत, आमची सर्व बीजेपीची जी काही टीम आहे ती असणार आहे आणि माझाही त्यामध्ये थोडासा खारीचा वाटा असणार आहे. परंतु निश्चित एक गोष्ट मला निश्चितपणे या ठिकाणी मला निश्चितपणे सांगायची आहे की या तरुणाईला संधी दिली पाहिजे. आमच्याकडे आता जे 26 उमेदवार जे आहेत त्याचं जरी आपण थोडंसं बघितलं तर अगदी तरुण रक्त सळसळणारी मंडळी आमच्या त्या ठिकाणी आहेत. तसेच काकी आहेत म्हणजे अत्यंत संयमी आणि नेमकं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याबाबत नियंत्रण ठेवणारी मंडळी, अगदी सिनियर मंडळी आमची त्या ठिकाणी आहेत. आणि अशा प्रकारचा मिलाप या सगळ्यांचा जर त्या ठिकाणी आला आणि अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी उद्या जर अशा लोकांच्या हाती जर त्या ठिकाणी या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जर सत्ता मिळाली तर 100% पुढचं जे अकलूज त्या ठिकाणी असेल हे वेगळं अकलूज असेल, एक विकासाची वेगळी उंची गाठलेला अकलूज त्या ठिकाणी असेल. आणि हा विकास दगडा मातीचा नसेल. सर्वसामान्याचं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी केल्या जातील. इतकंच नाही तर आर्थिक स्थैर्य मिळणं, त्यांना प्राप्त करून देणं, स्वतःच्या पायावर त्यांना उभा करणं, अशा प्रकारचं काम सुद्धा या माध्यमातून केलं जाईल. आणि तशी संधी आम्हाला त्या ठिकाणी या कमळावर शिक्का मारून सर्व अकलूजच्या जनतेने द्यावी, एवढी मात्र मी या ठिकाणी सर्वांना नम्रपणे विनंती करतो. क्या बात आहे. तुमच्याशी बोलत असताना उमेदवाराच्या घरातील सदस्याशी मी कमी बोलतेय, पण एका तळमळीने बोलणाऱ्या अकलूजकराशी मी जास्त बोलतेय हे मला जाणवलं. अकलूजच्या विकासाचा जो आराखडा तुम्ही तुमच्या मनाशी बांधलाय तो खरंच निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आणि ज्या प्रकारे अकलूजच्या मातीविषयी असणारी तुमची मनामधली जी तळमळ आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे.
जसं तुम्ही म्हणालात तसं बसस्थानक बाहेर गेल्यानंतर दळणवळण तिथलं हल्लं गेलं. बाजारपेठ जेव्हा शहराच्या बाहेर जाते तेव्हा जे आर्थिक चलन आहे ते बाहेर जातं, तेव्हा बाजारपेठ, मध्यवर्ती बसस्थानक हे शहराच्या कुशीतच असावे यासाठी तुम्ही आग्रहीपणे प्रयत्न करणार आहात. त्या प्रयत्नाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मला तुमच्याशी बोलून एवढं मात्र निश्चितपणाने कळालेलं आहे की जेव्हा एखादा उच्च शिक्षित व्यक्ती, एखादं उच्च शिक्षित घराणं राजकारणात प्रवेश करतं तेव्हा त्याचा विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो देखील फार वेगळा असतो. म्हणजे तुमचा दृष्टिकोन हा फक्त रस्ते, पाणी, लाईट आणि आरोग्य याविषयी न राहता आर्थिक सुबत्ता कशी यावी, सामान्यातल्या सामान्य माणसाला आर्थिक स्थैर्य कसं प्राप्त होईल किंवा एक स्वावलंबी जीवन त्यांना कसं जगता येईल याविषयी तुमची जी तळमळ आहे ती निश्चितपणाने कौतुकास्पद आहे. या सगळ्या नोटवरती मला एवढंच तुम्हाला सांगायला आवडेल की अकलूजकरांनी निश्चितपणाने जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या ताईंना, पूजाताईंना जर संधी दिली तर येणारा जो अकलूजकरांसाठीचा काळ आहे हा निश्चितपणाने सुवर्ण काळ असेल. कारण एका चांगल्या उच्च शिक्षित सुसंस्कृत व्यक्तीच्या हातात नगराध्यक्ष पद जातंय आणि त्यामुळे जो अकलूजकरांचा जो येणारा जो काळ आहे हा फक्त या 3-4 मूलभूत गरजांविषयी न राहता तो सर्वांगीण विकास असणार आहे. आणि मला अकलूजकरांना या पॉडकास्टच्या माध्यमातून निश्चितपणाने विनंती देखील करायला आवडेल की जेव्हा तुमच्याकडे एखादा उच्च शिक्षित व्यक्ती आहे उमेदवार म्हणून, तेव्हा त्या व्यक्तीला निवडणं हे तुमच्या हातात आहे आणि तुमचे मतरूपी आशीर्वाद पूजाताईंना खरंच खूप जास्त गरजेचे आहेत आणि तुम्ही ते द्याल अशी मी या पॉडकास्टच्या माध्यमातून खात्री बाळगते. पूजाताई आणि शैलेश सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला, तुमच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात, तुमची तळमळ तुम्ही व्यक्त केलीत आणि येणारा जो 5 वर्षाचा पुढचा तुमचं जे व्हिजन आहे, जी ब्लूप्रिंट आहे ती देखील तुम्ही शेअर केली. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पूजाताई, तुमच्या राजकीय वाटचालीसाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहेत. तुमच्या पदरामध्ये आई तुळजाभवानीच्या कृपेने लवकर यश पडावं, गुलाल निश्चितपणाने तुम्हालाच लागावा या शुभेच्छांसह निरोप घेते. धन्यवाद.